अहो तुम्ही तुमच्या भातुडीला लय मागणी काय? हा तर काय व्हिडिओ व्हायरल जे झाला आहे भातुडीचा बबन. हा बेगमपुरण शेगावन मंगळवेढान तू कोणचं गाव त्या गावाचं नाव आहे म्हणून नको अशी भातुडी तयार झाली आहे. अहो लय आमच्या बहिणीशेने भातुडी ह्यांचं क्वालिटी बघितली ह्यांनी सांगितलेली माहिती. हां क्वांटिटी आणि क्वालिटी एकच नंबर. एका तर ताईची कमेंट आली आहे मला, दादा भातुडे तुमच्या घरातल्या महिला कधीपासून शिकल्या करायला. मग मी म्हणलं रिप्लाय दिला कमेंटमध्ये, म्हणलं का होत आहे म्हणलं शिकलं की म्हणलं त्यांच्या आईच्या घरनं शिकून येताना आलं त्या इकडं. तर बाई काय हा प्रकार म्हणल्या. मी भातुडी करायचा गेली आणि त्याचा जापान झाला. तुम्ही सांगितलं 300 ज्वारीला 5 लिटर पाणी घ्यान. जळली की ज्वारी म्हणली माझी, भिजलीच नाही. शिजू गाठली म्हणली, ज्वारी शिजू गाठली म्हणली. अहो म्या म्हणलं ताई तुम्ही कशी ज्वारी शिजू गाठली न काय? अहो ती ज्वारी दळायची असते म्हणलं, असं कसे तुम्ही शिजू गाठले? बाई त्याचा जापान झाला म्हणली काय. मग म्हटलं स्पेशल व्हिडिओ म्हणलं तुमच्यासाठी बनवतो म्हणलं आता आजचा, म्हणजे उद्या व्हिडिओ बनवतो म्हणलं तुमच्यासाठी स्पेशल. तर आता माहिती तुम्ही दोघी व्यवस्थित द्या, नाही तर आता पुढचा कस्टमर लय गायाळ होऊन जाईल. हां क्वालिटी आणि मग मी म्हणलं आता ही भातुडीचा म्हणलं आमचा बिझनेस ही चालू राहणार आहे. आणि कोणाला ऑर्डर करायची असली तर तुम्हाला नंबर सुद्धा आमचा मिळून जाईल. असं आमच्या ईमेल आय डीवर संपर्क करा तुम्ही. आत्ताशी 10 किलोच्या भातुड्या झालेल्या आहेत. हा तर मला सांगा दोघी सांगा. ही तुम्ही आता कोरडीचा सिस्टम केलेला आहे, तर ह्यासाठी तुम्ही काय काय केलं काय काय नाही केलं? गहू बीज वाटले 3 दिवस. किती पोते? 300 गहू. अजून सुद्धा 300 ज्वारी 300 तुम्ही सांगितलं त्या ताईत आपल्या बिघडले सगळं. तर कसं सुरका काय तायडे जमत नाही. मग ही तुम्ही कसं असं केलं हे? बरं कसं मला सांग, तुम्ही माझ्याजवळ सांगा मी त्यांच्याजवळ सांगतो. हां हां 300 गहू भिजू वाटलं. हां बरं मला मी विचारतोय त्या प्रश्नाचं मला व्यवस्थित उत्तर हवे आहेत. तुम्ही गहू कोणच्या वारी भिजू घातला? आज सोमवार आहे आणि आजचा सोमवारीच व्हिडिओ मी टाकणार आहे. हां सांगा. बरं तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही बुधवारी गहू भिजू घातला, तर त्या गव्हामध्ये तुम्ही पाणी किती ओतलं होतं? गव्हाच्या म्हणजे मला सांग ती किती ओतलं होतं गव्हाच्या वर म्हणून म्हणलं तर त्या ताईचं आपल्या बिघडलं. 300 गहू भिजायला. मला वाटतं ही जी घागर दिसते स्टीलची, तर ही घागर अर्धी घ्यायला पाहिजे. तर माझ्या बहिणीशांना विनंती आहे, ही असली एक तुम्ही 300 गव्हाला एक 7 लिटर पाणी घेऊ शकता. बरोबर आहे? हां 7 लिटर पाणी. तर त्याच्यानंतर पुन्हा ती 7 लिटर पाणी दुसरी दिवशी, आज जर संध्याकाळी घातलं तर ती दुसरी दिवशी संध्याकाळी पाणी काढायचं का सकाळी? आज संध्याकाळी जर ही भिजू वाटलं गहू, तर उद्या सकाळी ती पाणी पूर्ण नितळून काढायचं. तू माहिती नीट दे. ही तर माझी युट्यूब फॅमिली सगळे पाहिजे त्या गावातनं बघते. आता तू एकदा म्हणते सकाळी पाणी निथळून काढायचं, एकदा म्हणते संध्याकाळी काढायचं. इथं कन्फ्युज व्हायला लागलंय सगळं. बंद करा, मी तुम्हाला सांगते.
म्हणजे बंद करून तू सांगायचे म्हणजे तिथं का माझ्या बहिणीशीने बघणार आहे तिने काय करावं. बरं मी आता थोडं रिपीट घेतो एकदा. तर माझ्या बहिणींना विनंती नीट ऐकून घ्या. मी सांगतो ते तुम्ही 5 किलो गहू घ्या. 3 शेर म्हणजे 5 किलो गहू बसते त्याच्यामध्ये. 5 किलो गव्हाला तुम्हाला 7 लिटर पाणी लागेल. तर 7 लिटर पाण्यात ती गहू भिजू घालायचा. आज संध्याकाळी जर भिजू घातला तर ती उद्या सकाळी त्याच्यामधलं पाणी काढायचं आणि नवीन पाणी 7 लिटर ओतायचं. बरोबर आहे. आणि सकाळी तुम्ही पाणी काढलेलं दुसरं नवीन ओतलेलं ती पाणी दुसरी दिवशी सकाळी काढायचं. असं तुम्ही 3 दिवस असं तुम्ही पाणी आलटापलट करायची आहे. तर 3 दिवस पाणी असं केल्याच्या नंतर मग परत काय करायचं सांग. पुढलं सांग. परत ना चौथी दिवशी हे मिक्सरवर फिरवून चिक काढायचं. चौथ्या दिवशी ही मिक्सरवर फिरवून चिक काढायचा. आणि चिक काढल्यानंतर काय करायचं. शिजवायचं. आम्ही तेवढ्याला किती हां ते शिजवायला पाणी किती घ्यायचं. 4.5 लिटर घेतली मग. शिजवायला 5 लिटर पाणी ठीक होते का. नाही लय पातळ होतं. हां बरं 4 लिटर पाणी शिजवायला घ्यायचं. अहो पाणी बाजून बांधा घे पळते. शिजवायला 4 लिटर पाणी घेऊन मग असं किती तास शिजवायचं. हे असं घट होस्तर. हे असं घट होस्तर शिजवायचं. आणि ती मिक्सरवर फिरवून काढताना त्याच्यामध्ये काय बाजूला काय काढायचं असते का. गव्हाचं चोतकट कसं काढायचं ते. हाताने चोळून. हातानं चोळून ती का त्याला दुसरं काय यूज वगैरे करते ते. हाताने चोळून चाळून पाणी काढायचं. मग सांगायची कधी. पुन्हा म्हणायचं माझी रेसिपी दाखवत नाही यूट्यूबला. ह्यांचंच काय व्हिडिओ काढते ते. अरे तुझी काय माहिती होईल का नाही. तर मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणीनं आणि माझ्या बहिणीनं मला काय वाटत नाही हे तुम्हाला ह्यांचं बघून येईल. त्याच्यामुळं तुम्ही माझे कोपरापासून हात जोडून विनंती आहे. तुम्ही यूट्यूबला एक 4 व्हिडिओ बघावं. ह्यांनाच हे पीठ दुसऱ्याने शिजवून दिलंय आणि हे दुसरीच करून देऊन जाते. ह्यांनाच ही पीठ दुसऱ्याने शिजवून दिलंय. आणि ही तर पोरगी सारखी नाकातला शिंबडूवर ओढते आणि त्यात 2 थेंब टाकते. क्वालिटी. आज भातुड्याचा व्हिडिओ 40,000 लोकांनी व्हिडिओ बघितला. तर 40,000 लोकांनी बघितल्यानंतर त्याच्यामध्ये 400 तर लोक असे आहेत त्यांच्या भातुड्या हे करून बघून कसं केलंय आपण करायला जावं. पण ती काय शक्य नाही. तर माझं प्लॅनिंग असं होतं की भातुडीचा बिझनेस करावा म्हणून. पण काय उपयोग नाही आता. ओम गणा नाम गणपती हा डोळ्याला पाणी लावून घ्या. येते ऐकू. अनिकेत भैया काय म्हणते. तर मित्रांनो रस्त्याने गाडी चालली आहे. फुकारत चालली ओम घनानान गणपती. मला वाटतं ती चालता फिरता साखरपुडा असावा असं मला वाटतं. थांबा मी नीट ऐकवतो. काय नाही मित्रांनो तुम्ही
4 व्हिडिओ दुसऱ्यांचं बघा भातुडीचं. आमचं बघून पण ह्या बायांच्या नादाला लागलं लय येड्याचा खेळ होणार आहे. ती का पाठीमागच्याच व्हिडिओला मला ताईची कमेंट आली होती, दादा जरा माहिती व्यवस्थित द्या. मला माहिती व्यवस्थित मला माहीत असतं तरी मला पण नीट सांगत नाही ते. 4 दिवस गहू भिजू घाला आणि 8 दिवस भिजू घाला आणि त्याचा चिक काढा, हे प्रॉपर सांगितलं पाहिजे. तुम्ही घातल्यापासून घ्यायचं मग. काय गाठल्यापासून घ्यायचं घातल्यापासूनच घ्यायचं. होय. तुम्ही रेसिपी सांगताना व्यवस्थित सांगायला पाहिजे. बाबा तुम्ही एवढं तुम्ही दाखवायला पाहिजे ते सगळं. आणि तुम्ही मधून उठा मला आमचा व्हिडिओ घ्या ना आमचं दाखवा. पाणी पाजा केलं, पाणी पाजलं नाही. बघा की ह्यांनी डायरेक्ट घालायला लागले घेते तर ताडे माया मानानं घेतोय म्हणलं कोण ग व्हिडिओ घ्या. कोण म्हणलं? कोण म्हणलं? कोण म्हणलं? कोणाच टाक टीव्ही म्हणली असं काकी ना आता. हे तुम्हाला येत नाही हे सांगा की उगं सांगायचं हे आमचा व्हिडिओ काढा घेऊन घ्या घेऊन आम्ही सांगतो घेऊन आणि कॅमेरा चालू केला म्हणजे म्हणायचं तुम्ही सांगा हे आम्हाला जमत नाही. हे आमचा युट्यूबर स्टार आहे त्या फडाफड इंग्लिश बोलते त्या. हिचं झालंय ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशनचे लय हुशार आहे. फडाफड इंग्लिश टाकते. ओनली टाक इंग्लिश एक दिवशी मला म्हणते ते. आता तुमचं मी व्हिडिओ अजिबात काढत नाही. जे काय आहे ते माझं मी सांगतो. माझं काय आहे ते व्हिडिओ बघा यूट्यूब फॅमिली. पण ह्यांचं तुम्ही काय व्हिडिओ अजिबात बघू नका. काढलं तरी सुद्धा ह्यांचे व्हिडिओ बघू नका तुम्ही. बघू दाखव. आताच घातली कशी निघली. कालची परवाची दाखव काढून व्हिडिओ मध्ये तेवढं. तर मित्रांनो खरंच बरं का ह्याने हे कोरडे एकदम मस्तपैकी केलेलं आहे बरं का. तर तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आम्हाला बी आधी येतच नव्हतं, आम्ही असं बघून बघून शिकलो. तर ह्याच्यावर एक मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे बरं का. हे आमच्या सुरेखाचा आणि आमच्या ताईचं म्हणणं आहे की एक स्पेशल प्रोफेशनल व्हिडिओ बनवा प्रोफेशनल. तर तसं मी व्हिडिओ बनवणार आहे. तर चला मित्रांनो बाय बाय.